नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी महिलांना मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे. तर बघा, आता ही महत्त्वाची माहिती काय ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. महिलांसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे की आता तुम्हाला 2,000 रुपये येणार आहेत. आता हे 2,000 रुपये तुम्हाला केव्हा मिळतील त्याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्व महिलांसाठी मोठी खुशखबर आहे. सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहायचं आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. त्यासोबतच तुम्हाला 2,000 रुपये आता येणार आहेत त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर बघा, दिवाळी भाऊबीजेची ही भेट असणार आहे. याबाबतची महत्त्वाची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पुढे पाहू शकता बघा, बँक KYC नवीन माहिती समोर आली आहे. बँक KYC संदर्भात नवीन माहिती या ठिकाणी समोर आली आहे. ती माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्व महिलांनी, माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. तर बघा, महिलांसाठी मोठी खुशखबर काय ते आपण सर्वात अगोदर या ठिकाणी पाहूया, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला क्लिअरली या ठिकाणी कळणार आहे. तर बघा, आता सर्वांना 2,000 रुपये येणार. महिलांसाठी मोठी खुशखबर काय ते आपण या ठिकाणी पाहूया. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पॉईंट टू पॉईंट पाहणार आहोत, म्हणजे जेणेकरून कुठलाही एक्स्ट्राचं जे काही माहिती आहे ते आपण ह्या ठिकाणी देणार नाहीत. तर बघा, पाहू शकता लाडकी बहीण योजनेतील रक्कम 2,000 रुपये करणार उदयजी सामंत. तर पाहू शकता, उदय सामंत मंत्री आहेत. यांनीच या ठिकाणी पुन्हा एकदा एक वक्तव्य केलेले, ते म्हणजे असं की रक्कम 2,000 रुपये करणार म्हणून. बघा, अगोदर तुम्हाला आठवत असेल की मोबाईल भेट देण्याची देखील घोषणा यांनीच केली होती. याच मंत्री महोदयांनी मोबाईल भेट देण्याची देखील घोषणा जी आहे ती उदय सामंतजी यांनी केलेली होती. आणि आता देखील माननीय मंत्री उदयजी सामंत यांनी या ठिकाणी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेची जी काही रक्कम आहे ती 2,000 रुपये करणार असल्याची घोषणा केलेली आहे. संपूर्ण माहिती काय ती आपण या ठिकाणी पाहूया. पाहू शकता, रत्नागिरी 7 ऑक्टोबरची बातमी, आजचीच बातमी. कितीही अडचणी आल्या, बघा कितीही अडचणी आल्या तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही. बघा, योजना बंद पडणारच नाही, त्यामुळे महिलांनी काळजी करायची नाही. योजनेचे जवळपास 9 महिन्यांचे जे काही पैसे आहेत ते साईडला काढलेले आहेत, म्हणजेच अलग काढून ठेवलेले आहेत. माननीय अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी या ठिकाणी हे जे काही पैशाची तरतूद आहे ते करून ठेवलेली आहे. त्यांनी मागे देखील माहिती दिली होती, 9 महिन्यांचे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी काढून ठेवलेले आहेत. त्यामुळे महिलांनी काळजी करायची नाही, योजना कुठेही बंद पडणार नाही. उलट 1,500चे 2,000 करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. बघा, या ठिकाणी जबाबदारी देखील त्यांनी स्वीकारली आहे. म्हणजेच काय, तर येणाऱ्या काळामध्ये तुमचे 1,500 रुपयांची तुमची रक्कम 2,000 रुपये होणार आहे. लाडक्या बहिणींसाठी ही खूप मोठी खुशखबर आहे की तुम्हाला आता 1,500 रुपये जे दिले जातात, 1,500 रुपयात तुम्ही खुश आहात, तरी देखील सरकार या ठिकाणी ही जी काही रक्कम आहे ती 2,000 रुपये करणार आहे. तुम्हाला काय वाटतं, रक्कम वाढवली पाहिजे का? तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगू शकता. रक्कम जी आहे ती 2,000 रुपये वाढवली जाणार आहे, म्हणजेच 1,500मध्ये 500 रुपयांची वाढ केली जाणार आहे आणि 2,000 रुपये रक्कम या ठिकाणी केली जाणार आहे. तुम्हाला 2,000 रुपये आता त्या ठिकाणी येणार आहेत. त्यानंतर बघा, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे जे काही पैसे आहेत ते 9 तारखेला खात्यावर जमा होणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले. तर पाहू शकता, जर आपण पाहिलं तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे जे काही पैसे आहेत ते 9 तारखेला सर्व महिलांना जमा होऊन जातील. 9 तारखेला जे काही पैसे आहेत ते जमा होणार असल्याचं पालकमंत्री उदयजी सामंत म्हणालेले आहेत. म्हणजेच काय, तर रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांनी या ठिकाणी तारीख सांगितली. परंतु तरी देखील जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी ही जी काही रक्कम आहे 3,000 रुपये ती या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात देखील झाली. आणि काही महिला बाकी असतील तर त्या महिलांना देखील 3,000 रुपये जे आहेत ते 9 तारखेला त्या ठिकाणी येऊन जातील. 9 ऑक्टोबरला, म्हणजेच आजपासून 2 दिवसांनी तुमच्या अकाउंटला या ठिकाणी जे काही 3,000 रुपये ते जमा होऊन जातील. 1,500 + 1,500. आता ही जी काही रक्कम आहे ती भाऊबीजेची ओवाळणी, दिवाळीची भेट तुम्हाला पाहायला मिळते. पुढे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सशक्तीकरण योजना व महिलांच्या संबंधित राबवण्यात येत असलेल्या इतर योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज येथे प्रमोद महाजन क्रीडा संकुलात मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दरवर्षी 46,000 कोटींची तरतूद केलेली आहे. ही योजना बंद व्हावी म्हणून. आता पाहू शकता, बघा, जर आपण पाहिलं तर 46,000 कोटींची जी काही तरतूद आहे ती या योजनेसाठी करून ठेवण्यात आलेली आहे. 46,000 कोटी रुपये लाडक्या बहिणींना दिले जाणार आहे प्रत्येक वर्षाला. म्हणजेच काय, तर प्रत्येक वर्षाला एका महिलेला 18,000 रुपये दिले जाणार आहेत. 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला, म्हणजेच 18,000 रुपये. त्यानंतर आपण जर पुढे पाहिलं तर पुढे ही रक्कम वाढणारच आहे, म्हणजेच 1,500ची 2,000 रुपये होणार आहे. म्हणजेच काय, 2,000 रुपये जर रक्कम झाली तर 12×2 = 24,000 रुपये तुम्हाला प्रत्येक वर्षाला त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. तर अशा पद्धतीची ही योजना आहे. या योजनेची रक्कम वाढली पाहिजे का, तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. पुढची महत्त्वाची माहिती पाहूया. तर बघा, पुढची महत्त्वाची माहिती अशी आहे, लाडकी बहीण शिंदे फडणवीस, माननीय मुख्यमंत्री शिंदेजी
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बुधवारी माणगावात दिवाळीआधी लाडक्या बहिणींना देणार भाऊबीज भेट. तर बघा, भाऊबीजेची भेट तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे दिवाळीच्या आधीच. आता यामध्ये काय भेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार उद्या बुधवारी 9 ऑक्टोबर रायगडमधील माणगावच्या मोरबावमध्ये येणार आहेत. यावेळी लाडकी बहीण योजनेतील तिसरा हप्ता दिला जाणार आहे. बघा, जर आपण पाहिलं तर राज्यस्तरीय जो काही तिसरा हप्ता होता तो त्या ठिकाणी वाटप करण्यासाठीचा रायगडला कार्यक्रम जो आहे तो त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता, परंतु पाऊस सुरू होता, पाऊस जोरदार होता, त्यामुळे तो जो काही कार्यक्रम आहे तो रद्द करण्यात आला होता पावसामुळे. त्यानंतर आता जो काही कार्यक्रम आहे तो 9 ऑक्टोबरला त्या ठिकाणी घेतला जात आहे. 9 ऑक्टोबरला घेतला जातो आहे. म्हणजेच काय, तर बघा, तिसरा हप्ता तुम्हाला वाटप केला जाणार होता, परंतु तिसरा हप्ता तर अगोदरच महिलांना वाटप झालेला आहे. आता चौथा हप्ता जवळजवळ महिलांच्या अकाउंटला जमा होत आहे. तर यावेळेस तुम्हाला चौथा आणि पाचवा हप्ता एकाच वेळी, म्हणजे चौथा हप्ता जो आहे तो तुम्हाला वाटप केला जाईल. दिवाळीची जी काही भाऊबीजेची भेट आहे ती तुम्हाला याच कार्यक्रमामध्ये दिली जाणार आहे. हा जो काही कार्यक्रम आहे तो 9 तारखेला आयोजित केला जात आहे आणि याच दिवशी तुम्हाला जे काही पैसे आहेत ते वाटप केले जाणार आहेत. म्हणजेच बहुतेक महिला आहेत त्या महिलांना अजून 3,000 रुपये आलेले नसतील तर त्या महिलांना देखील 3,000 रुपये येतील. बहुतेक महिला आहेत ज्या महिलांना अगोदर सगळे पैसे आलेले आहेत, म्हणजे जवळपास जुलैपासूनचे सगळे 4,500 रुपये आलेले आहेत, परंतु त्या महिलांना अजून 3,000 रुपये आलेले नसतील. अशा कोणत्या महिला आहेत, अशा ज्या महिला आहेत त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. आता पुढची महत्त्वाची माहिती आपण पाहूया. बघा, तर बघा, KYC संदर्भाची नवीन माहिती आपण पाहत आहोत. पाहू शकता. बघा, परतूर तालुक्यातील आष्टी येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या कारभाराला ग्राहक वैतागले. बँकेत लाडक्या बहिणींना अनुदानासाठी 3-3 तास उभे राहिल्यानंतर खाते KYCसाठी तब्बल 2 ते 2.5 महिने वाट पाहावी लागत आहे. बघा, जर आपण पाहिलं तर KYCसाठी 2 ते 2.5 महिने महिलांना वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे तुमचे KYC न झाल्याने, तुमचं आधार सेटिंग न झाल्याने तुम्हाला पैसे जे तिथे मिळत नाहीत. तब्बल 2 ते 2.5 महिने वाट पाहावी लागत आहे. यावर उपाय म्हणून काय, तर मी तुम्हाला दररोजच म्हणजेच नेहमीच उपाय सांगत असतो. यावर उपाय काय, तर सरळ तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून घ्या. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून घ्या. हे अकाउंट तुमचं लगेच उघडलं जातं. 24 तासात तुमचं DBT लिंक होऊन जाईल. अकाउंट देखील तुमचं KYC झालेलं असेल. लगेचच तुम्हाला ते योजनेचे जे काही पैसे ते मिळून जातील. आता पुढे बघा, ऐन सणासुदीच्या काळामध्ये खात्यावरील पैसे काढता येत नसल्याने लाडक्या बहिणींमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे. प्रचंड राग महिलांना आलेला आहे. आष्टी येथे बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखा असून परिसरातील जवळपास 20 ते 22 गावे या बँकेने दत्तक घेतले आहेत. त्यामुळे बँकेच्या खातेदारांची संख्या अधिक आहे. विशेष करून महिलांचे मोठ्या संख्येने या बँकेत खाते आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासूनच बँकेचे अधिकारी व कर्मचारी मनमानी कारभार असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण यावर करत आहेत. शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानासह PM किसान योजनेचे जे काही पैसे ते खात्यात जमा होत असल्यामुळे अनेक खात्यांची KYC केल्याशिवाय लाभार्थ्यांना अनुदान मिळत नाही. बघा, KYC केल्याशिवाय तुम्हाला अनुदान जो आहे तो मिळत नाही, लाभ जो आहे तो मिळत नाही. त्यामुळे तुमचं KYC करणे हे अत्यंत गरजेचं आहे. सरकारने आदेश देखील दिलेले होते लवकरात लवकर लाडक्या बहिणींचे KYC जे ते करून द्यावेत म्हणून, परंतु त्या ठिकाणी काही ठिकाणी असा जो काही प्रकार आहे तो होत आहे. बघा, गेले काही दिवसांपासून KYC करण्यासाठी बँकेत लाडक्या बहिणींसह शेतकऱ्यांची गर्दी होत असून KYC करण्यासाठी बँकेचे अधिकारी एक महिन्याच्या नंतर या असे सांगत आहेत. जर आपण पाहिलं तर बघा, या ठिकाणी लाडक्या बहिणींना देखील आणि शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी गर्दी करावी लागते, कारण शेतकऱ्यांचे देखील PM किसानचा 18वा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचा 5वा हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे. जर आपण पाहिलं तर वाशिमच्या पोहरादेवी या ठिकाणी माननीय पंतप्रधान या ठिकाणी आपले नरेंद्रनाथजी मोदी यांनी तो जो काही निधी आहे तो त्या ठिकाणी वाटप केलेला होता आणि तो PM किसान योजनेचा 18वा हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी वितरित केलेला होता त्या दिवशी. त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांच्या अकाउंटला तो जमा झाला आहे, परंतु KYC करणं अनिवार्य आहे, तरच त्या ठिकाणी जे काही पैसे ते मिळू शकतील अशी देखील अट त्या ठिकाणी आहे. त्यामुळे KYC करण्यासाठी गर्दी जी शेतकऱ्यांची होत आहे. आता पुढे बघा, जर आपण पाहिलं तर बघा, मात्र अनेकदा महिना उलटूनही KYC होत नाही. बघा, अनेकदा महिना उलटूनही KYC होत नाही, म्हणजेच महिलांनी 1 महिना अगोदर देखील फॉर्म दिला असेल तरी देखील महिलांचा KYC न झाल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची देखील बातमी या ठिकाणी समोर आली होती. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर सर्व महिलांनी, माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.